नमस्कार, करीज अँड चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण चटणी स्पेशलमध्ये जवसाच्या चटणीची रेसिपी बघणार आहोत, जी चवीला अगदी आंबट गोड असते आणि खायला देखील ही खूप खमंग लागते। चला तर मग सुरू करूयात। हे आहे त्यासाठी लागणारे साहित्य। इथे सुरुवातीला मी एक कढई गरम करत ठेवलेली आहे। त्यात आपण 1 वाटी एवढी जवस घालणार आहोत। जवस म्हणजेच अक्षी किंवा फ्लॅक्स सीड्स। आता आपल्याला हे जवस अगदी मंद आचेवरती छान खमंग भाजून घ्यायची आहेत। जवसामध्ये भरपूर ओमेगा 3 असतं आणि भरपूर फायबर देखील असतं। आता ह्यात मी 1 चमचा एवढं पाणी घालून घेत आहे। आपल्याला हे पाणी घालून भाजून घ्यायचं आहे। पाणी घातल्याने हे जवस अगदी खमंग छान भाजले जातात। आता आपल्याला हे तोपर्यंत भाजायचं आहे जोपर्यंत हे तिळासारखे छान तडतडत नाहीत। आता तुम्ही इथे बघू शकता जवस छान तडतडत आहेत, हलकासा रंग देखील आलेला आहे। आता आपण हे सगळं जवस एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता हे जवस पूर्णपणे थंड झाली आहेत भाजून घेतलेली, ते आपण आता मिक्सरच्या भांड्यात घालून आपल्याला थोडंसं जाडसर फिरून घ्यायचं आहे। आता ह्यात आपण चवीसाठी चिंच घालणार आहोत आणि थोडंसं गूळ घालून घ्यायचं आहे। चिंचेचं आणि गुळाचं प्रमाण आपण आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। इथे मी एक ते 1.5 चमचा एवढं लाल तिखट घालून घेत आहे। थोडेसे लसणाच्या पाकळ्या आणि चवीनुसार आपण मीठ घालून घेऊयात। आता आपल्याला हे पुन्हा मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं आहे। आता तुम्ही इथे बघू शकताय आपल्या जवसाची चटणी अगदी तयार झालेली आहे। हे अगदी झटपट होतं आणि आपण हे चपाती, भाकरी किंवा फक्त गरम भातासोबत देखील हे तोंडी लावू शकतो। सो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।